प्रभाग क्रमांक 2चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे, मथुरा सुनील गांगुडे, मनीषा धर्मेंद्र बागुल, बालाजी मधुकर माळुदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार वसंत गीते, संपर्क प्रमुख जयंत दिंडे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवक युवती यांनी मोठी गर्दी केली होती। प्रभाग क्रमांक 2 मध्ये नुकताच 302 म्हणजेच खून झालाय। मतदारांनी या सर्व गोष्टी लक्षात धरून मतदान करायला हवं असं माजी आमदार वसंत गीते यांनी यावेळी सांगितलंय। या शहरामध्ये गुन्हेगारी कोणी वाढवली याचा विचार आपल्याला करायचा आणि म्हणून या ठिकाणी या पॅम्पलेट्सवर यांनी पहिलं वाक्य लिहिलेलं आहे की गुन्हेगारी भयमुक्त नाशिक, भयमुक्त प्रभाग आम्हाला करायचा आहे। मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करताना हे भयमुक्त नाशिक त्याची सुरुवात मी केलेली होती आणि सुरुवात करताना तुमच्या या चौकापासून या ठिकाणी मी छोटी मीटिंग घेतली। 70-80 महिला आणि काही पुरुष या ठिकाणी जमलेत। मला असं वाटतं 2009ची घटना। सुरेश भाऊ नेटवणे हे साक्षीदार आहेत आणि मीटिंग संपेपर्यंत 125-150 माणसं जमली, कारण एकाच दिवशी या ठिकाणी महिलांचं 3 वेळा मंगळसूत्र इथं ओरडलं गेलं होतं आणि मी पोलीस कमिशनरला भेटून सांगितलं होतं की नाशिक भयमुक्त झालं पाहिजे। छगन भुजबळ हे पालकमंत्री होते, त्यांचे जिकडं तिकडं पोस्टर लागायचे, त्या पोस्टरवर सगळ्या गुन्हेगारांचे फोटो स्वागतासाठी होते। हे त्यांना माहित होतं का नाही मला माहित। आणि लोक चर्चा करायची, याला वाचा फोडली पाहिजे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। या पाटाच्या कडाला लोक गाड्या लावून बसायचे, कच्चे रस्ते होते, तिथंच बाटल्या फोडायचे, संध्याकाळी तिथंच धिंगाणा घालायचे। अनेक महिलांच्या कंप्लेंट इथं आल्या होत्या आणि ते भयमुक्त नाशिक आम्ही शेवटपर्यंत नेलं। लोक रस्त्यावर उतरले, पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांच्या मिटिंग आम्ही घेतल्या, इथले PSI, ACP यांना मार्गदर्शन करायला बोलवलं। माझ्या शेजारचा तोच खरा पहारेकरी हे घोषवाक्य घेऊन मी या संपूर्ण शहरामध्ये फिरलो। साध्या वेशातला पोलीस म्हणून नागरिक आपण असावं हे घोषवाक्य आम्ही घेऊन निघालो। पोलिसांना सहकार्य केलं। आम्ही मुस्लिम समाजाच्या तिथं मिटिंगा घेतल्या, शांतता कमिटीच्या मिटिंगा घेतल्या आणि संपूर्ण नाशिकमध्ये चळवळ उभी राहिली। आणि मग त्यावेळेस गुन्हेगारीला चाप मिळाला। गुन्हेगारीला चाप मिळत असताना नाशिककरांनी हे लक्षात घेतलं की आदरणीय राज ठाकरेंच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे। या माणसांनी या शहराची नस ओळखलेली, या शहराला काय पाहिजे, महिलांना काय पाहिजे, गुन्हेगारी मुक्त शहर पाहिजे। आणि त्यावेळेस मला सत्ता त्या ठिकाणी दिली। सगळे पक्ष एका बाजूला होते, सगळे पुढारी एका बाजूला होते आणि त्यावेळेस 13 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते, 40 नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले होते। लोकांनी परिवर्तन केलं होतं आणि आज तीच परिस्थिती आहे। तुम्हाला सांगतो, आज तीच परिस्थिती आहे। गल्लोगल्ली भाई झालेली। ही पंचवटी रामाची आहे का रावणाची हे कळत नाहीये। कोयते घेऊन नाचणारी मंडळी एका वर्षामध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये 54 मर्डर झाले, 8 महिन्यामध्ये। महिला सुरक्षित नाही, महिला कधी बाहेर फिरायला गेल्या, कधी चेन स्केचिंग होईल, कधी मंगळसूत्र ओढल्या जाईल, कधी पाठीमागून येतील सांगता येणार नाही, कधी कोयते नाचवले जातील सांगता येणार नाही, कधी गाड्या पेटवल्या जातील सांगता येणार नाही। MD ड्रग्ज आलं, चरस गांजा आले, कॉलेज पर्यंत पोहोचले, दारू प्यायची, MD प्यायची आणि संध्याकाळी रात्रभर धिगाणा घालायची।
कोणाचंच लक्ष नव्हतं. सत्ताधारी निगुडून होते, सगळे असे बसलेले होते आणि पोलीस हातबल झाले होते. गुन्हेगारांना सोडायला सत्ताधारी जायचे, मंत्र्यांचे फोन जायचे. आज त्यांचे सगळे प्रवेश झालेले भारतीय जनता पार्टी. आणि मग आम्ही ठरवलं की आपण ह्या संपूर्ण नाशिकमध्ये भयमुक्तसाठी प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढला. आणि पोलिसांनी आम्हाला धन्यवाद दिले की जनता जागृत झाली आहे, हे सत्ताधाऱ्यांना कळलंय. आता आम्ही कायद्याचा बालेकिल्ला यांना दाखवतो आणि हा कायद्याचा बालेकिल्ला आपण या नाशिक शहरामध्ये आणला. आज तुम्हाला बातम्या दिसणार नाही. आज हे सगळे बिळात जाऊन बसलेले तुम्ही बघितले. आता हे सगळे उमेदवार आहे जे कायद्याच्या बालेकिल्ल्यामध्ये ठोकले, झोडपले, फोटो काढले, कोणी लंगडत चाललं होतं, कोणी पाया पडत होतं. हे जर अगोदर केलं असतं तर या शहराचं वाटोळं झालं नसतं. आणि म्हणून हेच गुन्हेगार भारतीय जनता पार्टी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. एवढी सत्तेची भूक का कशासाठी जनतेने तुम्हाला दिलंय ना. गेली 9 वर्ष झाले शहरामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. कोणीच वाली नाही. मुख्यमंत्री आले, भाषण केलं, मी दत्तक घेतोय. अहो तुम्ही कधी पुण्याला गेले, मुंबईला गेले, नागपूरला गेले, मेट्रोचं जाळं विणलं गेलेलं आहे. शिवसेनेचे 4ही उमेदवार आपली सेवा करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही मतरूपी आशीर्वाद द्यावे असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी मतदारांना आवाहन केलंय. आणि म्हणून आपण ही निवडणूक लोकसभेची नाहीये, ही निवडणूक विधानसभेची नाहीये की कोणीतरी मोठा येईल आणि आपल्याला काहीतरी स्वप्न दाखवेल, असं नाहीये. आपल्या प्रभागात, आपल्या गल्लीत, आपल्या बोळात जेव्हा आपण अडचणीत येऊ, जेव्हा आपल्याला अडचणी येतील, लाईट लागणार नाही, स्वच्छता होणार नाही, पाणी येणार नाही, पाण्याचं प्रेशर कमी असेल, कमी दाबाने पाणी पुरवठा असेल, तेव्हा सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणारे माणसं हे निवडून येण्याची जागा ही आहे. आणि म्हणून यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. आणि त्यासाठी हे सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा आपण हाक माराल तेव्हा ते आपल्या मागे उभे राहतील. आणि म्हणून या निवडणुका महत्वाच्या. मोठमोठी स्वप्न दाखवायची आवश्यकता नाहीये. सर्वसामान्य माणसांना काय पाहिजे, त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणी दूर कशा होतील, त्यांचं आयुष्य जगण्यासाठी सुसह्य कसं होईल, यासाठी ज्या निवडणुका होतात की ही निवडणूक आहे. राज्याचं धोरण काय आहे, देशाचं धोरण काय आहे, या सांगण्याच्या या निवडणुका नाही. आणि म्हणून शिवसेनेचे हे 4ही उमेदवार आपल्या सर्वांसाठी सज्ज आहेत, आपली सेवा करण्यासाठी सज्ज आहेत. संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी उमेदवारांविषयी माहिती देताना काय काय घडामोडी घडल्या याचा संपूर्ण आढावा सादर केला. तर कुणी शिरावर घेतली असेल स्वतःचा जीव धोक्यात घालून, तर बांधवांना अभिमानानं सांगावंसं वाटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वैभव ठाकरेंनी घेतली. काय असेल ते आमच्या विभागाच्या बाहेर, जे असेल ते बाहेर, परंतु अन्यायाविरुद्ध लढायला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं. दुसरी गोष्ट, माळोदे कुठे गेले? सोयरे किती जमीन राहिली आता? राहिली का विचारतो, भाजपचं राज्य आहे. पोरीच्या लग्नासाठी जमीन विकावा लागते. किती राहिली? भले जमीन कमी झाली, आयुष्यात सगळं गेलं चालेल दादा, सगळं गेलं चालेल, नाक जाता कामा नये. ही निवडणूक होऊ नये. या प्रभाग क्रमांक 2 ला
चांगले लोकप्रतिनिधी मिळू नये म्हणून खंडीच्या वर्णामध्ये मीठ टाकण्याचा प्रयत्न, दुधामध्ये खडा टाकण्याचा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला. आमच्या माळोदेला आमिष दाखवलं. अरे जो खानदानी शेतकरी आहे, दाना पेरतो तर कणीस टाकतो, कणीस घरात आणता आणता अर्ध कणीस वैरणीला जातं, अर्ध पक्षी खातो, अर्ध मजुरी वाटी जातं आणि 25% घेऊन येणं ही दिलदार शेतकऱ्याची अवलाद. हिला पैशाचा आमिष दाखवता तुम्ही. लात मारली माळोदेने. याला म्हणतात खानदानी. नाही तर आहेत आपल्या विरुद्ध अनेक याद्या वाचता येतील. साधं तिकीट मिळालं नाही म्हणून पक्ष बदलणारे अवलादही आपण बघतो. अहो, ज्या पक्षाने तुम्हाला लहानचं मोठं केलं, नेटवटे जयंत दिंडेला आज काय सांगितलं? 4 लोक रामराम करता. कोणामुळे? त्या शिवसेनेमुळे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी वैभव ठाकरे आणि सर्व उमेदवारांचं कौतुक करत आम्ही त्यांनाच मतदान करू असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय. कार्यालयात या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी या पॅनलच्या वतीने प्रथम आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कार्यकर्ता कसा असावा याविषयी सखोल जर बोलायचं झालं तर हाक मारल्याने तो हजर पाहिजे, आणि अडचणीला तो पाहिजे, आणि ज्येष्ठांची, वयोवृद्धांची, बालकांची आणि भगिनी मंडळीची सेवा करणारा माणूस असावा किंवा सेवा करणारा हा पॅनल असावा अशी मला तरी वाटतं. आहेत भाऊ म्हणते मी त्यांना 2 वर्षापासून म्हणजे त्यांची संगत झालेली आहे, पण इथलं मानते ते एकदम घरासारखं आपल्याला. पण त्यांच्या मागे जे पब्लिक आहे, पब्लिकानं व्यवस्थित त्यांना निवडून आणावा, निवडून त्यांना सहकार करावा, सगळं त्यांना ते आपल्यासाठी अर्ध्या रात्री आवाज दिला तरी ते तिथं आपल्याला हजर होणार आहे. कारण की त्यांचा स्वभाव मी 2 वर्षापासून बघितला आहे, कसा आहे काय आहे, की म्हणजे असे एवढे नेते झाले पण आपल्या दारापर्यंत अजून कोणी आलेलं नाहीये, यानं काही कुठं काम केलेलं नाही, काही नाही. पण आपल्या भाऊने तिथं काम केलंय. 2 वर्षात मी त्यांना बघते, ते भारी काम करतात. त्यांचा स्वभाव आवडला, त्यांचं सगळं वागणूक आवडली, त्यामुळे मी इथं त्यांच्या शब्दाला मान देते. म्हणजे की जो त्याला जनसंपर्क चांगला आहे आणि तो सामान्यामध्ये मिसळणारा आहे, असा नगरसेवक पाहिजे. लोकांचे कामं केलेले पाहिजे, सामाजिक कामं केलेले पाहिजे. असा आपला वैभव ठाकरे आणि त्यांचे सहकारी खरोखर उत्साही आहे आणि काम करणारे आहेत. वैभव ठाकरेंच्या बद्दल मी एक सांगेन की ते सत्तेवर असो किंवा नसो, त्यांनी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक कामं केलेले आहेत. त्यामुळे पुढे सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते आणि त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाराष्ट्र नवमान सेना महाविकास आघाडी करून उमेदवारी करत आहे. या चौघांनाही प्रचंड बहुमतात निवडून द्या. मागच्या वेळेस जे झालं पण आता आपल्या अनेक माणूस पाहिजे आहे. परत सांगतो तिथं आमचं वेगळं असतं, डुप्लिकेट वेगळं असतं. आपण त्या खोलात न जाता कार्यकर्ता पाहावा. आम्ही आमचं काम पाहिलेलं आहे की यांना आम्ही हाक मारली ठाकरे साहेबांना की ते लगेच हजर होणार. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आम्हाला ते अंधारात आम्ही बसलो होतो, ते आले, त्यांचा सत्कार केला, तो सुद्धा आम्ही अंधारात केला. त्यांनी लाईट लावून दिली. म्हणजे सत्य नाहीये पण तरी सुद्धा ते काम करतात. हा अनुभव मी घेतलेला आहे. तर त्यांच्या बरोबर असलेले मथुरा गांगुर्डे, मनीषा बागोल, नंतर बालाजी माळोदे या सर्वांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्यावं आणि त्यांचं यश आपण पाहायला पुन्हा अशीच एक यात्रा, परत अशीच गर्दी करू, परत सगळे जमू. आणि मी आपल्या या परिसराच्या वतीने सर्व जमलेल्या उपस्थितांचे स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ते खूप मताने निवडून येऊत ह्याही शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि माझं यावेळी उमेदवार मथुरा गांगुर्डे यांचा वाढदिवस असल्यानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा सत्कार करत वाढदिवस साजरा केला.
MN भारतसाठी संदेश केदारे, बीडी कामगार नगर, नाशिक.